हॅलो, मी आहे प्रिया. वेलकम बॅक टू माय सिरीज माझ्या बहिणीचं लग्न पार्ट 3. आज आहे केळवण आणि फायनली आमची लग्नाची शॉपिंग संपली हां. तर आज पहिलं केळवण होतं आमच्या काकांच्या घरी म्हणजे आमच्या नानांच्या घरी. केळवणाची जोरदार तयारी सुरू होती आणि त्याचप्रमाणे तिला हवे नाही ते पदार्थ आज माझ्या नानांनी आणलेही होते आणि घरात केलेही होते. आता केळवण ही परंपरा आपली तसं म्हटलं गेलं तर पूर्वीपासूनच चालत आलेली आहे आणि या केळवणाचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आहे. मुलगी जेव्हा लग्न करून माहेराहून जेव्हा सासरी जात असते, तेव्हा तिचे खूप लाड केले जातात. कारण की इतके वर्ष ती मुलगी आपल्या आई-वडिलांच्या घरी इतकी प्रेमाने राहत असते आणि आज तिला तिचं घर सोडून जावं लागतंय एका परक्या घरी आणि तिला तिचा स्वतःचा संसार त्या ठिकाणी मांडायचा असतो. तर त्यासाठी जो तिचा गोडधोड लाड केला जातो तो केळवणामध्येच. हवे ते पदार्थ आपण त्यांना खाऊ घालतो. सगळे लाड पुरवले जातात. इव्हन भेटवस्तूही दिल्या जातात. आमच्या नानांनीही तिला भेटवस्तू दिली होती. तीही फार तिला आवडली. म्हणजे कसं असतं ना, की मुलगी जन्माला येते, तेव्हापासून ते लग्न होऊन घरी जाईस्तोपर्यंत आई-वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी ते निभवतच असतात. आमचे मम्मी-पप्पा आणि आमच्या नाना आणि नानींनी ही रिस्पॉन्सिबिलिटी चोखपणे ते निभवत पण आहेत. सो कसा वाटला आजचा हा केळवणाचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.